काही फ्रेंड्स लोक आहेत ना तुमच्याबरोबर का फ्रेंडशिप करतात माहितीये का? कारण तुम्ही फायनान्शियली खूप चांगले आहात. हा म्हणजे कसं आहे, हे लोक बाहेर जाणार तर हे लोक पैसे खर्च नाही करणार. ठीक आहे, तुम्ही जर उपाशी राहिला तर ते पण उपाशी राहणार. पण समोरून स्वतःहून काही नाही खाणार आणि पिणार दिवसभर. हा, जर तुम्ही पैसे खर्च करत असाल ना तर ते खाणार, मग त्यांना भूक लागते. मग स्वतःचे पैसे मोडून मग खायचं, मग मी खाल्लं तर मग ह्याचं पण बिल पे करावं लागेल म्हणून खायचंच नाही. असे काही कंजूस फ्रेंड्स असतात. या लोकांनी जर उधार पैसे मागितले ना आपल्याकडून तर हे लोक रिटर्न देत नाहीत. आणि देताना काय बोलणार की अरे मी तर देत होतो पण तूच नको बोलला. अरे नाही बोललो मी, असू दे म्हटलं, पण जबरदस्तीने खिशात टाकू शकतो, माझ्या अकाउंटवरती पाठवू शकतो. द्यायचं म्हटलं तर माणूस कसंही देऊ शकतो पण देणार नाही. ठीक आहे, बाहेर काय घ्यायला गेलं की अरे आता तू दे, मी नंतर तुला देतो, पण तो नंतर कधीच येत नाही. म्हणजे जेवढं समोरच्याकडून फुकटमध्ये घेता येईल ना तेवढं घ्यायचं. आणि अशाच लोकांचे तुम्ही ना नेहमी बघा, FD मध्ये भरपूर पैसे असतात, सेव्हिंग भरपूर असते. आणि जर अशा कंजूस लोकांना जर बोललं ना पार्टी दे पार्टी दे, चांगल्या हॉटेलमध्ये नेलं ना की हे लोक कधीच पुढे जाऊन बिल नाही देणार. आणि कोणत्या साध्या हॉटेलमध्ये नेलं ना की मग पुढे पुढे करणार, अरे मी देतो मी देतो मी देतो. अरे राहू दे, जिथे द्यायला सांगितलं तिथे तर तुला द्यायला होत नाही. आणि ह्याचा कंजूसपणा तुम्ही लोक करता ना, म्हणजे समोरचा देतोय तर त्याचा फायदा उचलायचा. ऊस आहे ना गोड लागतो म्हणून मुळासकट खायचा नसतो. हे असे काही फ्रेंड्स असतात ना, या लोकांना सांगते 10 कोस लांबच ठेवायचं. पण हे फक्त तुमचा पैसा बघून तुमच्यावर फ्रेंडशिप केलेली असते. आणि हे लोक तुम्हाला काय देणार माहितीये का? 10 रुपयाची चहा, तुमच्यासाठी काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन येणार, पण हे मात्र तुमच्याकडून मात्र सगळं मोठं मोठं घेणार. असले एवढे फेक असतात नाही लोक, सिरियसली सांग. आता काही लोक कमेंटमध्ये बोलतील अगं जसं ज्याचं ऐपत आहे तसं लोक खर्च करणार. मग ठीक आहे ना, मग जेव्हा समोरचा जास्त खर्च करतो ना आणि तो ऐकत नाही ना तर मग अशा लोकांबरोबर उठायचं बसायचं नाही. मग आपण आपल्याच लेवलच्या लोकांबरोबर उठायचं बसायचं. कारण हे लोक काय करतात, पैशासाठी आपल्याबरोबर उठतात बसतात, कारण ह्यांचा खर्च आपण करतो. पण जेव्हा ह्यांना करायची वेळ येते तेव्हा मात्र हे करत नाहीत. मग अशा वेळी आहे ना आपल्याच लेवलच्या माणसांबरोबर उठायचं बसायचं. जर समोरच्याचा आपण खर्च नाही भागवू शकत, त्याचं कधी बिल नाही पे करू शकत ना, तर आपण अशा लोकांबरोबर उठायचं बसायचं नाही. कारण फुकटचं पण किती दिवस खायचं. तुमचे आहेत असे फ्रेंड खरंच.